इयत्ता 6वी आज आपण मॅथमॅटिक्सचा दुसरा धडा पाहत आहोत, कोणांचा, है की नाही. तर पेज नंबर सगळ्यांनी 15 काढा. सेमी गणित आणि ते मी तुम्हाला मराठीतून पण थोडं थोडं समजावून सांगणार आहे. ओके. तर पेज नंबर 15 वर आपल्याला काय माहिती दिली आहे बघा. व्हॉट काइंड ऑफ अँगल विल द हँड्स ऑफ अ क्लॉक मेक ॲट 6 o'clock. म्हणजे जर घड्याळात 6 वाजले असतील तर घड्याळामध्ये कोणता कोण तयार होईल. नाव टू अंडरस्टँड ऑल टाइप्स अँगल्स लेट अस मेक यूज ऑफ पेपर फॅन. त्यासाठी आपण काय करणार आहोत, कागदाचा फॅन वापरून कोणत्या प्रकारचा कोन तयार होतोय ते आपण शिकणार आहोत. बाय कीपिंग वन एज ऑफ द फॅन फिक्स्ड द पोझिशन ऑफ द अदर एज फॉर्म्स डिफरंट टाइप ऑफ अँगल्स. जर आपण कागदाच्या घड्या कमी जास्त करत गेलो, कागदाचा फॅन सगळ्यांना बनवता येतो ना. मग त्यापासून आपल्याला काय शिकायचे आहेत, अँगलचे प्रकार शिकायचे आहेत. तर पहिला बघा त्याच्यामध्ये अँगल आहे झिरो अँगल. म्हणा सगळ्यांनी झिरो अँगल. म्हणजे मराठीत त्याला म्हणायचं शून्य कोन. काय म्हणायचं, शून्य कोन. When a paper fan is closed, a zero angle is formed between the two edges of the fan. Edged, E-D-G-E-S, edge. Edge म्हणजे काय, बाजू. काय, बाजू. Edge of the fan. The measure of a zero angle is written as 0 आणि त्याच्यावरती अंश सेल्सियस, अंश म्हणतो बघा आपण, अंशाचं चिन्ह काढलंय. झिरोच्या वर गोल काढले का नाही छोटा, त्याला मराठीत आपण अंश म्हणतो. काय म्हणतो, अंश. म्हणजे काय, जेव्हा कागदी पंखा बंद स्थितीत ठेवतो आपण, म्हणजे पूर्ण क्लोज करतो तो कागदी पंखा, अगदी स्ट्रेट लाईन होते, एकदम स्ट्रेट लाईन, सरळ लाईन होते, तेव्हा त्याला दोन्ही कडांमध्ये शून्य कोन तयार होतो. म्हणजे त्या ज्या बाजू असतात, दोन बाजू, इकडची एक बाजू आणि खालची एक बाजू आणि वरची एक बाजू, जेव्हा पूर्ण क्लोज केल्या जातात तेव्हा त्याच्यामध्ये त्या दोन बाजूंमध्ये शून्य कोन तयार होतो. कुठला, शून्य कोन. आणि शून्य कोनाचं माप 0° असे लिहितात. तुम्हाला प्रश्न येतो परीक्षेला, व्हॉट इज द मेजरमेंट ऑफ झिरो अँगल. मग किती लिहिणार मेजरमेंट, 0. कशाचं, मेजरमेंट ऑफ झिरो अँगल इज 0. शून्य कोनाचं माप 0° असते. समजलं का, इथपर्यंत समजलं का. हा झाला कोणाचा पहिला प्रकार. गेल्या वर्षी आपण स्कॉलरशिपला शिकलोय हे कोण. म्हणजे मेन आपण 3च होते पुस्तकात आपल्या, कुठले, लघुकोन, काटकोन आणि विशाल कोन, है ना. पण आपण स्कॉलरशिपच्या परीक्षेला गेल्या वर्षी ज्या मुली बसल्यात त्यांना माहिती आहे आपण शिकलो होतो. काय शिकलो होतो, शून्य कोन, सरळ कोन, प्रविशाल कोन आणि पूर्ण कोन. हे एक्स्ट्रा माहिती आपल्याला ह्या वर्षी 6वीच्या पुस्तकामध्ये CBSEचा जो अभ्यास आलेला आहे, NCERTचा जो अभ्यास बदलून आलेली पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये ही एक्स्ट्रा माहिती आलेली आहे. तुम्हाला समजलं का. हे गेल्या वर्षीच्या जुन्या पुस्तकात नव्हतं, पण ह्या वर्षी जी 6वीची आपली पुस्तकं बदलली ना त्याच्यामध्ये हे 4 कोन तुम्हाला वाढवून आलेले आहेत, की जे तुम्हाला आयुष्यभरासाठी उपयोगी आहेत. फक्त 6वीच्या वर्गासाठी हा अभ्यास नाही. अगदी तुम्ही जोपर्यंत शिक्षण घेणार आहात, जोपर्यंत तुमचं शिक्षण चालू राहणार आहे 12वीच्या पुढं, तोपर्यंत तुम्हाला ही माहिती कामाची आहे. समजते का. त्यामुळे फक्त ह्या वर्षीसाठी अभ्यास करायचा नाही. तर पहिला कोन झाला शून्य कोन. दुसरा कोन बघा बाळांनो काय आहे, ॲक्यूट अँगल. म्हणा सगळ्यांनी, त्याला मराठीत आपण म्हणतो लघु कोन. मग लघु कोणाचं सोपं आहे. लघु कोणाचं माप किती असतं, लघु कोन 90° कमी आणि 0° जास्त असतं. 0° कोणाचं माप असतं, शून्य कोणाचं. सरळ कोण म्हणताय, 0°. आता शिकलो की शून्य कोणाचं माप 0°. आणि मग 0° थोडा एक जरी असेल 1° तर तो कसला कोन झाला, ॲक्यूट अँगल, लघु कोन. म्हणजेच लघु कोणाचं माप 0° जास्त आणि 90° कमी असतं. त्याला म्हणतो आपण लघु कोन. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण ॲक्यूट अँगल. समजलं का. आपल्याला इंग्लिश पण पाठ करायचंय आणि मराठीत तर तुम्हाला येतच. आता सेमी गणित असल्यामुळे तुम्हाला त्याचं इंग्लिशमध्ये शब्द पाठांतर करणं गरजेचं आहे.
तिसरा कोण आहे काटकोन. मग काटकोन सगळ्यांना माहिती आहे. काटकोनाचं माप हे करेक्ट किती असतं? एक एकदम सरळ लाईन, एक बाजू एकदम सरळ आणि एक बाजू एकदम जमिनीला समांतर 90 अंश असते. करेक्ट 90 म्हणजे 89 सुद्धा नाही आणि 91 सुद्धा नाही. करेक्ट 90 अंश हे माप काटकोनाचं असतं आणि काटकोनाला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो राईट अँगल. काय म्हणतो? राईट अँगल. समजलं का? हे खूप महत्वाचं आहे. हे पान खूप महत्वाचं आहे. हे तुमचं पाठचं झालं पाहिजे. समजलं तर पाहिजेच, पण पाठ पण झालं पाहिजे. इंग्लिश टू इंग्लिश सगळं पाठ झालं पाहिजे. चौथा कोण बघा आहे विशाल कोण. विशाल कोणाचं माप कसं असतं मग? 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी असतं. मग विशाल कोणाला इंग्लिशमध्ये म्हणतात ऑप्टस अँगल. काय म्हणायचं? ऑप्टस अँगल. किती असतं ऑप्टसचं मेजरमेंट? मेजरमेंट म्हणजे माप. इंग्लिशमध्ये काय म्हणायचं त्याला? मेजरमेंट. किती असतं मग? व्हॉट इज द मेजरमेंट ऑफ ऑप्टस अँगल? ग्रेटर. आता जास्तला काय म्हणायचं इंग्लिशमध्ये? ग्रेटर दॅन 90 अँड लेस दॅन. लेस म्हणजे कमी आणि ग्रेटर म्हणजे जास्त. ग्रेटर दॅन 90 अँड लेस दॅन 180 म्हणजे 180. 180. कळालं का? समजलं का? हां, नेक्स्ट बघा पाचवा. कितवा? आता पाचवाच ना. पाचवा अँगल स्ट्रेट अँगल. काय? स्ट्रेट अँगल. मराठीत काय म्हणायचं त्याला? सरळ कोन. म्हणजे काय? जेव्हा त्या कागदी फॅनच्या दोन बाजूंमुळे एक एकदम सरळ रेषा तयार झालेली दिसते का तुम्हाला? सरळ रेषा. सरळ रेषा तयार झालेली आहे त्याला आपण सरळ कोन म्हणतो. आणि सरळ कोणाचं माप करेक्ट 180 अंश असतं. ज्या कोणाचं माप 180 असतं त्याला आपण स्ट्रेट अँगल म्हणतो. काय म्हणतो? स्ट्रेट अँगल म्हणतो. आता नंतर सहावा कोण आहे रिफ्लेक्स अँगल. काय म्हणायचं? त्याला मराठीत म्हणतात प्रविशाल कोन. काय म्हणतो? प्रविशाल कोणाचं माप ग्रेटर दॅन 180 म्हणजे 180 पेक्षा जास्त आणि 360 पेक्षा लेस असतं. प्रविशाल कोणाचं माप किती असतं असा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. मग काय उत्तर देणार? रिफ्लेक्स अँगलचं मेजरमेंट ग्रेटर दॅन 180 अँड लेस दॅन 360. 180 अंशापेक्षा जास्त आणि 360 अंशापेक्षा कमी. ह्याला म्हणतो आपण रिफ्लेक्स अँगल. म्हणा सगळ्यांनी. आणि आता सगळ्यात लास्ट असतो तो म्हणजे पूर्ण कोन. काय म्हणतो त्याला आपण? त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात कम्प्लीट अँगल. काय म्हणतात त्याला? कम्प्लीट अँगल. म्हणजे जेव्हा पंख्याच्या दोन्ही बाजू एकमेकांना चिटकवल्या जातात. म्हणजे गणपतीच्या मागं बघा ते चक्र असतं बघा, ते गोल चक्र. ते असं नाही का फाकतं आणि परत आपण जुळवतो, तेव्हा तो जो पूर्ण चक्र आहे ना तो झाला आपला कम्प्लीट अँगल. मग त्याचं माप किती असतं? तर त्या पूर्ण कोणाचं माप हे करेक्ट 360 अंश असते. म्हणजे 359 सुद्धा नाही आणि 361 सुद्धा नाही. करेक्ट 360 अंश हे माप कम्प्लीट अँगलचं असतं. समजलं का? हे कोणांचे प्रकार आहेत. कोणांची माप मी तुम्हाला सांगितली. आता तुम्ही कागदी फॅन जर तयार केला घरी, तुम्हाला एक उपक्रम, तुम्ही काय करायचं, असं घड्या घालून काय करायचा, कागदी फॅन करायचा आणि ह्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे प्रत्येक आकृतीवरती चिटकवायचा. तुम्ही तयार केलेला चिटकवायचा कोन, तो कागदी फॅन, आणि त्याच्यासमोर त्याची माहिती लिहायची. हा लघुकोन, त्याला इंग्लिशमध्ये ॲक्यूट अँगल, हा राईट अँगल, हा ॲप्टस अँगल, हा स्ट्रेट अँगल आणि हा रिफ्लेक्स अँगल आणि हा कम्प्लीट अँगल. तुम्ही कागदाचं तयार करून चिटकवून उद्या हे पान व्यवस्थित तुमचं तुम्ही कृती करून लिहून आणायचं. समजलं का? त्याची मापं लिहून आणायची, ह्याचं माप किती, त्याचं माप किती, आणि कृती करायची. त्याच्यासोबत नुसतं लिहून आणायचं नाही. स्वतः कागदी फॅन बनवायचा,
पुस्तकात दाखवल्याप्रमाणे त्या चित्रावरती चिटकवायचं आणि त्याची इंग्लिशमध्ये माहिती पुढे लिहायची. जर तुम्हाला इंग्लिशमध्ये समजायला कठीण जात असेल तर तुम्ही मराठीच्या पुस्तकाचा सुद्धा वापर करू शकता. मराठीत सुद्धा तुम्ही ते समजून घेऊ शकता. कुणाला काही शंका? मॅडम आम्हाला हे समजलेलं नाही, परत एकदा सांगा. बघा अजून एकदा कन्फ्युजन कुणाचं झालंय का विचारा प्रश्न. दिव्या समजले का? नक्की? ओके.